हाय सगळ्यांना. तर बघा, आज खूप दिवसातनं ताया आल्यात बारामतीला. तर ताया आल्या बारामतीला बघा दवाखान्यात. मग दुपारीच आल्यात ताई इथं 2 वाजता आहे का नाही. मला तर लय बरं वाटलं ताया आल्यावर. पण मी ताईची आठवण लय काढत होते रात्री बघा. काल आपल्या ओमचा बड्डे होता, पण त्या बड्डे काही केला नाही बघा. आणि त्याच्यामुळं आणि ताई आल्या मला लय बरं वाटलं. का मग काय माहिती ताई आलती तेव्हा पण माझं वेगळंच विचार होतं डोक्यात. ताईचा आवाज आला, पोरं बघा आवाज ऐकूनच बाहेर पळाले. सगळीच पळत आली. आत्याला घरात पण येऊन द्यायना. म्हणलं आत्याला घरात तरी येऊन दे की. मग तिथंच मिठा मारतात, आत्या आत्या करतात. मग ताईंला घरात येऊन दिलं. मग म्हणले हा आत्या ये घरात. कोण म्हणलं? ताई राधिका. तर ह्यांचा पण सकाळपासून फोन बंद होता. त्यांचा 2-3 तास फोन आज बंद होता. का मग काय माहिती. मग कसं तरी आलं बघा. आणि मग ताई आल्याला दिसल्या. मग तसं मी ह्यांना फोन लावत होते, फोनच बंद होता. ताईच्या ह्याच्यानं 10 वेळा फोन केला आहे ना. तर किती फोन लावलं, नेट बंद केलं, फोन बंद केला. मग आल्या विचारलं त्यांना. तर असू द्या. मग ताई पण आलत्या, आपा पण होतं, आत्या पण होत्या. पण आपांना काम होतं म्हणून आपा गेले बघा तिकडे, दुकान लावायचं होतं म्हणून. आणि आता आम्ही बड्डे पण केला. बड्डे केला एकाने सगळं केशव भाऊजी हक्का मारतात ताईंना. व्हिडिओ घेणार नव्हते, पण म्हणलं आता इतक्या दिवसात ताई आल्या तर थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हणून. नव्हतं मनात व्हिडिओ घ्यायचा, म्हणलं घ्यावा चला एवढंच म्हणलं तुम्हाला दाखवा. आणि एकटे तरी काय बडबड करणार, बोल वाटत नाही आजकाल, व्हिडिओ घेऊ वाटत नाही. काही पोरं लागली वाजवायला. चला हा चला नाना हाका मारतात. चला आपल्याला जायचं की 2-4 दिवसांनी. 2-4 दिवसांनी नाही, 2-3 दिवसांनी लवकर या. 2-4 दिवसांनी. हा 30 तारखेला काय बघू येऊ की. तर आता काय चाललं तर 2-4 दिवसांनीच होते. आज 2-4 दिवसांनीच लवकर या. येते. कपडे भरले का? तर जाऊ का, घे काळजी. चला तिकडनंच बोलताय. चल चल राधिका, चला. हो गेले कपडे काढली. ए बाबा ठेव अरे जायचं. नाही यायची राधिका पिलू. लेकरं लागली कुठं जायचंय? चला आत्यावर जाते का आत्या संग? लय आत्या आत्या करते फोनवर, लय भारी बोलते. पण काय काय टायमिंगला ताईला शब्दच कळत नाही तिचं. लय धिंगाणा घालतात फोनवर बोलताना. चालले सगळे जिकडला तिकडं. मला तेवढं बरं वाटलं. मला पण नाही जमायचं. थांबा म्हणलं ताईला. भैयाला पण लावलंय जिंतीला, भैया पण आहे तिकडे. थांबा म्हणलं. बघ आपला मोबाईल बिघडला का नाही बघ. बघा माझे रडायला लागले. आत्या आत्या करते. फ्रॉक बघ काय झालं रडाय. काय झालं? आत्या इथे माघारी. आत्या इथे गेली दुकानला, तर खावा आणायला गेली आत्या. आत्याची लाडकी माझी बाबू. बघता बघता कसा टायमिंग गेला ते पण कळालं नाही. बघते आता तर 5:30 वाजले बघा. मला आता धुवायच्यात कपडे काय धुतले नाही. बसली होते आपलं ताई संग आपलं गप्पा मारत. तर म्हणलं एवढ्या दिवसात ना आलात, बसली. जेवणही केले आम्ही. आणि पिऊने बघा कपडेच बदलले नाहीत बड्डेच्या टायमाला. तिला गन पावडर हे केलं, फ्रॉक घालाय दिली नाही, तिने रडायच लागली. आत्याला पण घालू द्यायना. हा मोबाईल का असा होतोय काय माहिती. एक तर मला ना अशी चिडचिड होते नाही मोबाईल बघितल्याने. डोक्याच्या बाहेर गेला मोबाईल. तर चलत नाही. एक तर कसं व्हिडिओ घ्यायचं. आता डिस्प्ले गेलाय,
ते सगळं बघा चौकन खाली 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 येतं. त्यामुळे मला कळाना पण ती व्हिडिओ कट होतंय का चालू होतंय तेच कळाना झाले. तर जाऊ द्या, आता टाकते आपलं थोडासा व्हिडिओ टाकावं म्हणलं. बड्डेचा तर काही घेतला नाही, ह्यांनी घेतला आहे बघा, ताईने पण घेतला. म्हणलं चला टाकावं तरी, चॅनल मोकळा ठेवून तरी काय करायचं म्हणलं. तेवढंच बसल्या बसल्या आपलं काहीतरी टाकावं म्हणलं. तसं पण तुम्हाला दुर्गाला, ओमला, राजूला ह्यांना बघायला आवडतं. तुमच्यासाठी म्हणलं टाकावंच. थोडं का व्हायना एका दिवसात नाही, थोडा का व्हायना एखाद्या टायमिंगला नाही, टायमिंगला पडलं तरी दिवसात नाही एकदा तरी तुमच्यासाठी टाका म्हणलं ह्यांना बघायला. आणि दुर्गा माव रुसली रडते कशी ह्या सापटेतनं बघते, दाराच्या सापटेतनं बघते. हा का आता तिने हे दार लावलं, दरवाजा लावला बघा. हा तिथं असे सांद राहते का नाही, तिथनं बघते आणि रडते. तिला वाटते मी घेईन तिला आणि आत्याकडे घेऊन जाईन, पण मी कशी जाणार ना, भाऊजीन ती आता जिंतीला गेल्या. तिथनं ताईंला राहा म्हणलं होतं, पण तिथं पण भरपूर जण आहेत. भैया पण जिंतीला गेलं तर गाडीतच गेलं दुपारी. आणि मग आता आहे म्हणलं राहून नाही जमायचं, मला स्वयंपाकी करायचा, घरी काम आहे भरपूर आहे तिथं बघ. मग आता त्यांचा पण नाही इलाज होता ना, तर मग त्यांचं पण राहायचं मत होतं बघा. पण असू द्या, त्यांचं पण समजून घेतलं पाहिजे, समजून घ्यावं लागतंय, नाहीतर दुर्गा मावल रडते तिकडं. हा आता काय ह्याला कुठं आत्या देऊ मी आणून, आत्याच करते. तिला घेतलं तरी रडते आणि तिला मी खाली ठेवलं तरी रडते. इथं लपली, तुम्हाला म्हणलं का नाही तर सांद आहे, सापट आहे बघा. असं दार उघडलं ना, असं लावलं ना, हे सापट बघा अशी बसते. आणि जसं दार मागं येईन ना वडन ना, तसं एखादं बघते सापटीत ना, ती घ्यायची वाट बघते. घेतलं तरी रडते, तिला वाटतं मी कुठंतरी तिला घेऊन जाईन. तिला घेतलं तरी पण रडते. आता काय करावं, असू दे आता ताई. अयो कुठं रचला माझ्या बाबू, चल पाय किती पोळलं बाबू आपला. आता चल आत्याकडे जाऊ, चल ग बाबी आत्याकडे जाऊ, चल चल आत्याकडे जाऊ. बाबू माझा आत्याकडे म्हणलं की उठली. चल चल ग, पाय भाजतात. चल आपलं पाय किती भाजलं, माझ्या पाय भाजलं. तर इकडं किचनवर बघा माझा किती पसारा पडलाय. मला भांडी घासायच्यात आता आणि किचन वाटा पण आवरायचा आहे. मला भरपूर वेळ जाईन आता आवरायचं, सगळं पसारा जिकडं तिकडं झालं. आणि मी फरशी दुपारीच पुसली होती बघा, आणि पोरांनी सगळ्या चिखल खेळलं, ती सगळी रूम खराब झाली. आता फरशी पण पुसवणार. आता 5:30 वाजून गेला. मला तर वाटतं मला कामाला 1-2 तास तरी जाते. कपडे निर्मात टाकल्या सकाळी, मला हे झाडून काढायचं, परत अजून फरशी पुसायची. फरशी उगाच पुसली दुपारी असं वाटतंय, कारण डबल कुटाणा होऊन बसलाय. आता पुसावं लागन. आणि इकडं बघायचं सगळं उडालंय बड्डे केलेलं. आता हे झाडून घ्यायचंय मला. पोरं खेळतात बाहेर सगळेजण. चला मी घेते आवरून आता. आणि मोबाईल तर एवढा तापतोय ना, उष्णता तेवढी, गरमाईच आहे बघा तेवढी. असा काच एवढी तापते, त्याला हात पण लावू वाटाना झालाय. आणि मी काय करते, व्हिडिओ कट करते आणि पाणी ओतते मोबाईलवर, शिपडते बघा थोडं. आणि ह्या टोलने पुसून घेते सुती कापडाने. मग ती मोबाईल कुठं माझा चलतोय, म्हणून माझा व्हिडिओ काय येत नाहीत बघा. आणि मला तर आजकाल मूडच नाही राहिला व्हिडिओ बनवायला, पण नाहीत बनवू वाटत, व्हिडिओज बनवू वाटत नाहीत. मोबाईलच असा होतोय त्याच्यामुळं नाही बनवू वाटत. ती वस्तूच चांगली नाही तर कसं बनवणार ना मी तरी. कॅमेरा चालू केला तरी ती होत आहे, दिसत नाही त्या कॅमेऱ्यामध्ये. आणि सगळं ते अशा लाईट लागल्यावर कसं ते उजेड पडतं पांढरा पिवळा, तसं माझ्या मोबाईलला होतं आहे. मग सारखं ते कडची बटणं दाबून धरावं लागते. मग हा प्रॉब्लेम आहे बघा. मग ते नको वाटतं काम ठेवून वेळ वाया घालवायला. हे असू द्या, बघू ज्या टायमाला नवीन मोबाईल येईल त्या टायमाला चांगलं व्हिडिओ करून टाकेन परत. तोपर्यंत असंच तुझी ते आवरून हे बघा. टायमिंग किती झालं, 5:30 वाजून गेलात. आता केसभर बांधते, हे करते, झाडून घेते, तोवर 6 वाजतात. आणि यात कपडे तर माझे कधी वाळायचे, तिथंच गिरवून सांगते कपडे
ते एखादं काम राहिलं ना, ते कपडे राहिले ना, असं वाटतं माझं सगळं काम राहिलं आणि मला काम पण करू वाटाणं ह्या 2-3 दिवसात. आणि रात्रीपासून तर कसलंच काम करू वाटाणं, मनच लागना झालंय घरात, कामच करू वाटत नाही थोडं पण. काय काय माहिती.